खरोखर हा चाणक्य खेळाडू तोच शेवटपर्यंत खेळाडू वृत्ती दाखवणारा तोच तो देवराज पहिल्या चढाईवर गवळावाडीच्या मैदानात चाणक्यपणाने हळूवार पद्धतीने आणि आपल्या सुडबुद्धीने चढाई करतोय आणि रिकाम्या हाताने मागे परततोय. हाच तो रोडा की ज्याने 2 नंबरची जर्सी परिधान केले आणि मला वाटतंय वावळलेले आश्रम खेळणारा हाच तो भाषा. परंतु हे करा आपल्या जवळचा संघ आहे, कुणाला दुखापत होणार नाही, इजा पोहोचणार नाही याची सगळ्यांनाच आपली जबाबदारी आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने खेळा. ऑप्शन फी फक्त एका संघनायकाने थांबायचं आहे आणि 51 झालेल्या खेळाडूने खेळू शकतो. कमिटीचा निर्णय आहे हाच तो. मात्र त्याला माघारी पाठवलाय. मित्र रामेश्वरचे अंडापाववाले, रामेश्वरचे अंडापाववाले लोक तिथे अंडा तुमचं वाट पाहतात. नामदेव सर्व सामान संपलंय, आपल्या सर्व दुकानात सामान. हाच तो शून्य ज्याने जबाबदारी पर्यंत इथपर्यंत पोहोचवलंय, चौथ्यापर्यंत फेरीपर्यंत आपल्याला मजल मारले. हाच तो शून्य. बघूया आपल्या संघासाठी कोणती प्रयत्न करतोय. मात्र बघूया राऊंड नंबर 2 वर ज्या लेंडीने धुरा सांभाळला हाच तो लेंडी. 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा लेंडी. खरोखर मात्र बॅग मिळते आणि करमेळी संघ मात्र चाणक्यपणाने बाहेर फेकून देतोय. मित्रांनो, जाणून बुजून आपण दुखापत करू नका. आपला हा जवळचा खेळाडू आहे, आपल्या जवळचा नातेवाईक आहे, या पद्धतीने आपल्या समाजात आहे. या वृत्तीने खेळाडू वृत्ती आपली दाखवा. मेडिकल पाहिजे का? मेडिकल पाहिजे. ऑन होत आहे गवळावाडी संघासाठी. मात्र चाणक्य खेळाडू देवराज मैदानात असताना हा मात्र शक्यतो 3 डिफेंडर मध्ये न भेटणारा खेळाडू मात्र चांगला येतोय. त्याला प्रत्युत्तर येतोय. करमेळीचा हा 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू हा 2 गुणाची कमाई करतोय. हा करमेळीचा चढाईपट्टू. हाच तो. बघूया पुन्हा एकदा सहजरित्या आपला 1 गुण सहजरित्या मिळवतोय आणि हाच तो लहानसा असा खेळाडू मात्र साखळीमध्ये जातोय. खेळाडूला पकड होते, 1 गुणाची आघाडी मिळते बोरगाव संघाला. दुखापत झाले मित्रांनो. मेडिकल पाहिजे का? मेडिकल वाले बघूया. देवराज मैदानात विचारपूर्वक चढाई करताना देवराज. वळूया राऊंड नंबर 2 मध्ये. हा तो करमेळीचा 1 नंबर जर्सी 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. पुन्हा लेंडी बघूया. अतिशय शांतचित्ताने चाललेला हा कबड्डी खेळाचा हा सामना
सुपर टॅकल ऑन होत आहे बांगरवाडी संघाला, मात्र हा चाणक्य खेळाडू आहे. फक्त सिंगल पॉइंट पंचांचा निर्णय. बघूया हाच तो लेंडी, बघूया आपल्याला गेलेले गुण मिळवते का लेंडी. आणि इकडे ग्राउंड नंबर 1 वर हाच तो खेळाडू ज्याच्या खांद्यावर असला डिफेन्स केलाय गोडगावच्या संघाने. आणि देवराज जरी आखूड बांधाचा खेळाडू असला तरी चाणक्य आणि डिफेन्स मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे शक्यतो विचारपूर्वक तडावी असेल त्याची. सहजरित्या आपल्या अनुभवाच्या जोरावर देवराज खेळतोय आणि रिकाम्या हाताने मागे परततोय. पुन्हा एकदा सुन्याच्या खांद्यावर जबाबदारी, आपले गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय सुन्या. बघूया खोलवर चढाई करतोय, मारण्याचा गडी मारण्याचा प्रयत्न, मात्र देवराज सोडणार नाही. देवराज आहे डिफेन्स करणारच. साखरेमध्ये गेलाच देवराजच्या समोर गेलाच तर डिफेन्स करणारच असा आहे देवराज. बघूया आणि त्याला साथ देणारा हा त्यांचा खेळाडू, 1 नंबर जर्सी परिधान करणारा हा खेळाडू, हा सुद्धा चलाकीचा खेळाडू आहे. त्यामुळे बघूया किती डिफेन्स करतोय हा गवळावाडी संघ. मात्र जाणीवपूर्वक हा चढाई केल्याची खेळाडू आणि यश प्राप्त करतोय का. मात्र खाल्या हाताने मागे परततोय. बघूया आज तो खेळाडू बांगरवाडीचा. पुन्हा एकदा गवळावाडीचा संघाचा खेळाडू रिकाम्या हाताने मागे परतला, त्याला प्रत्युत्तर देतोय हा 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. कोणत्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय, उत्कृष्ट खेळी करतोय. मात्र हा विचारपूर्वक चढाई करेल. त्याला माहिती आहे की आपल्या पारडं चढ आहे, त्यामुळे विचारपूर्वक चढाई आहे अजूनपर्यंत. करंबेळीचा हा खेळाडू 9 नंबर परिधान केलेला हा सुद्धा खेळाडू कोणत्या पद्धतीने खेळतोय, डाव्या उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय, मात्र रिकाम्या हाताने मागे परततोय. बघूया जय हनुमान गोडगाव संघाचा हा खेळाडू विचारपूर्वक चढाई करताना करमेळीचा हाच तो खेळाडू की मध्यंतरानंतर सामना थांबला आहे. ग्राउंड नंबर 2 चा आम्हाला आघाडी कळवायची आहे ग्राउंड नंबर 2 ची. करंबेळीकडे 6ची आघाडी घेऊन खेळतोय करंबेळी संघ. त्याचे प्रतिस्पर्धी संघ बांगरवाडी या संघाने नोंद घ्यायची आहे. बघूया आपले गेलेले गुण काढतोय का हा खेळाडू. मात्र पुन्हा एकदा विशू काय करतोय, काय करामत दाखवतोय हा विशू. मात्र विचारपूर्वक तर आहे. 4 मिनिटं 3 2
अतिशय उत्कृष्ट अशी चढाई पाहायला मिळते जय यांची बांगरवाडी संघाकडून 2 पॉइंट मिळत आहे त्यांना जयला बघूया करमेलीत हा खेळाडू बांगरवाडीच्या मैदानामध्ये मात्र रिकाम्या हाताने मागे परतला ग्राउंड नंबर 1 वर असतो देवराज विचारपूर्वक चढाई असेल त्याची काही घाई नाही त्याला माहिती आहे आपल्या पारड्यात जल करून ठेवलंय आपण बघूया आपले लीड कमी करण्यासाठी आपले गुण केलेले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय हा लहानसा खेळाडू खोलवर चढाई मात्र साखळीमध्ये घुसतोय बघूया देवराज आणि 1 गुण ची आघाडी घेतोय बघूया गळवाडी संघाचा हा खेळाडू 1 मात्र पॉइंट गुण मिळवण्यात यशस्वी ठरतोय आणि हाच तो खेळाडू विचारपूर्वक चढाई सहजासहजी न भेटणारा खेळाडू सहज पंचांवर दबाव आणू नका पंचांचा निर्णय हा अंतिम असेल दोन्ही संघाला आग्रहाची विनंती दोन्ही संघाला योग्य निर्णय मिळेल पंचांवर दबाव आणू नका योग्य तो निर्णय मिळेल तुम्हाला पंच सामना न थांबवता लगेचच चालू करा बघूया कोणत्या पद्धतीने खेळ करतो हा कंदळीचा हा खेळाडू उत्कृष्ट चढाई परंतु रिकाम्या हाताने काय मागे करण मेडिकल